शहरातून वाहणाऱ्या सीना नदी पात्राच्या हद्द निश्चितीचे काम बुधवारी 27 डिसेंबर पासून सुरू झाले। महापालिका हद्दीतील नागापूर गावठाण येथून हद्द निश्चितीला सुरुवात होऊन गुरुवारी 28 डिसेंबरला डॉन बॉस्को विद्यालयापर्यंत हद्द निश्चितीच्या खुणा करण्याचे काम पूर्ण झाले। सीना नदी पात्रालगत असलेल्या 7 गावे आणि उपनगरातील मालमत्ता धारकांना भूमी अभिलेख कार्यालयामार्फत हद्द निश्चिती संदर्भात यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। 27 डिसेंबर पासून प्रत्यक्ष सीना पात्राच्या हद्द निश्चितीचे काम सुरू झाले असून यात महापालिकेचा अतिक्रमण विभाग, नगर रचना विभाग आणि भूमी अभिलेख कार्यालयाचे पथक सहभागी झाले आहे। भूमी अभिलेख कार्यालयाकडून डिजिटल रोवर मशीनने मोजणी करण्यात येत आहे। या रोवरच्या मॅपनुसार नदीच्या दोन्ही बाजूने हद्द निश्चितीच्या खुणा करण्यात येत आहेत। 2 दिवसात डॉन बॉस्को पर्यंत 30 ते 35 खुणा करण्यात आल्या। प्रथम सीना नदी पात्राची मोजणी करण्यात येत असून दिलेल्या खुणेवर शुक्रवारी 19 डिसेंबर पासून खांब बसवण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख यांनी दिली। सध्या केवळ हद्द निश्चितीचेच काम सुरू असून पात्राभोवती झालेल्या अतिक्रमणाबाबत तसेच खासगी मालमत्ताधारकांच्या मालमत्तांसंदर्भात प्रशासकीय पातळीवर नंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। हद्द निश्चिती झाल्यानंतर सीना सुशोभीकरणासह पूर नियंत्रण रेषा निश्चित करण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे। या मोहिमेत महापालिका अतिक्रमण विभागाचे प्रमुख आदित्य बल्लाळ, नगर रचना विभागाचे अभियंता जितेंद्र शेळके, रिजवान शेख, गणेश यातम, संजय चव्हाण, खलील पठाण, बाळासाहेब व्यापारी, संदीप फाळके, सुरेश भुतकर, सूरज दहीहंडे, मोहन ढवळे आदींसह भूसंपादन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। यांच्यासह भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत। या कामावर महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।